अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. आजचा दिवस तुमचा चांगला जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजे लोकांना आतापासूनच चाहूल लागलेली आहे की ताई अगं गुरुपौर्णिमा आलेली आहे, तू अजून व्हिडिओ नाही केला. तर ज्या दिवसाची ज्या खरं तर उत्सव आपल्यासाठी खूप मोठा असतो, ज्याची आपण वाट बघत आहोत, तर यंदा 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आलेली आहे. आता ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण दरवर्षी महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो. ती कशी करायची, काय करायची, त्या संदर्भातली आज माहिती आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्वाचा दिवस असतो आणि ती खरं तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आपल्या मालकांप्रती, महाराजांप्रती. कारण ते आहे म्हणून आपण आहोत. जे काही चाललं आहे आयुष्यात ते त्यांच्याच कृपेने चाललं आहे. आयुष्याची सुरुवात काय असेल तर ते महाराज आहे आणि आयुष्याचा शेवट काय असेल तर ते सुद्धा महाराजच आहे. आता आपण दरवर्षीप्रमाणे 21 दिवसाची सेवा करत असतो. आता 21 दिवस म्हणजे कधी, तर 9 जुलैपासून ते आपण 29 जुलैपर्यंत हा पूर्ण 21 दिवसाचा कालावधी असणार आहे. या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओ 8 दिवस आधीच का करते आहे, कारण पुढच्या 9 तारखेला गुरुवार असणार आहे. पण या 21 दिवसामध्ये 90% महिलांचा मासिक धर्म असतो. मग त्या मासिक धर्मामुळे आपली सेवा राहून जाते. आणि मग काय होतं ना, आता समजा एखादीचं पारायण जर 29च्या नंतर झालं तर नाही चालणार का? अर्थात तुम्ही करू शकता. 29 जुलै नंतरही तुमचं पारायण कंटिन्यू चाललं 4-5 दिवस तरी करू शकता. ज्यांना 9 जुलैच्या आधी सेवा करायची आहे, समजा कोणाचं तरी मासिक धर्म 12, 13, 14, 15ला असेल, तर त्यांनी 9 तारखेच्या आधी सेवा करू शकता. काय असतं ना, तुम्हाला सांगते. एकतर गुरुपौर्णिमा असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडनं त्या गुरुपौर्णिमेच्या आधी महाराजांचं सेवा झाली, पारायण झालं तर तो आनंदच असतो. आणि अर्थात 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तरी हरकत नाही. जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जर तुमचा 9 तारखेच्या आधी मासिक धर्म होत असेल तर नक्कीच तुम्ही 9 ते 29 सेवा करू शकता. पण तुम्हाला जर 9 ते 29 मध्ये मासिक धर्म असेल तर 4 दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. थोडक्यात काय, तुम्ही कधीही सेवा करू शकता. लक्षात घ्या, पूर्ण माहिती सांगते, व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सेवेचा वेळ मी तुम्हाला कालावधी सांगितला. 1-2 दिवस इकडे झाले तिकडे झाले तरी हरकत नाही. सेवा कशी करायची, आता समजा मी 9 तारखेच्या आधी सेवेला सुरुवात करणार आहे. करता मालक आपण कोणीच नाही. आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो तेव्हा केंद्रात जायचं, मठात जायचं, मंदिरात जायचं, नारळ खडी साखर ठेवायची, महाराजांना विनंती करायची. ताई आमच्या घरात केंद्र, मठ, मंदिर नाही, हरकत नाही. घरात महाराजांची मूर्ती आहे, फोटो आहे, काहीतरी तर असेल ना, तिथे महाराजांना विनंती करायची. विनंती काय करायची की महाराज, या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मी ह्या कार्यासाठी मी माझं 21 स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे. तुम्ही माझ्याकडनं ते निर्विघ्नपणे करून घ्या, असं तुम्हाला प्रार्थना करायची. तो संकल्पनेवर का प्रार्थना करायची, संकल्पना नंतर. आता सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न की ताई केंद्रात जाऊनच संकल्प करायचा का? तुम्ही घरातही तो करू शकता. आता 21 पारायण करून काय घडतं ते पण सांगते. लग्न मनासारखा जोडीदार, खरं तर सुयोग्य जोडीदार, मनासारखा जोडीदार नाही, सुयोग्य जोडीदार मिळावा, आपलं लग्न व्हावं, आपल्या शिक्षणासंबंधित काही अडचणी असेल, आपण नोकरी म्हणजे नोकरीचा आपला सर्च चालू आहे, नोकरी शोधतो आहे आपण, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. पण गुरूंची कृपा आपल्यावर असावी, आपला गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा. किंवा एक असतं बघा की शून्यातून जग निर्माण करताना ती खरी मजा असते की शून्यातून जग निर्माण करायचं आहे. आयतं भेटलेल्यावर कंटिन्यू करण्यात काहीच अर्थ नाही आहे. की लोकांनी माझा आदर्श घ्यावा, मी जो काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे ना, त्याला नशिबाची साथ असणं. खरं तर 99% तुमचे प्रयत्नच असतात, पण नशीबही महत्वाचं असतं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. कारण हे का सांगते, कारण काही लोक नवीन आहे ज्यांना माहिती नाही, मग त्या कमेंट्स येतात की हे करून काय होतं, तर हे करून असं असं होतं. आणि खरं तर हे करून खूप काही घडतं. जे नशिबात नाही ना ते सुद्धा महाराज तुम्हाला देतात, यात काही शंका नाही. आता ताई मांडणी करायची का? अजिबात नाही. मांडणी करायची गरज पडत नाही. 21 दिवस तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला पारायण करायचं आहे. ताई आमच्याकडे हा ग्रंथ नाही, आमच्याकडे दुसऱ्या प्रकाशांचा ग्रंथ आहे, हरकत नाही. तुमच्याकडे जो स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ असेल तो तुम्ही पठण करायला सुरुवात करू शकता. ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे, जवळच्या केंद्रात बघा, नाहीतर मी केंद्रातल्या मावशींचा नंबर सांगते.
8208729212 त्यांच्याकडनं घ्या. जवळच्या केंद्रात का सांगते याचं कारण पण सांगते तुम्हाला, तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचतील म्हणून, बाकी तुमची इच्छा. आता हे आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. त्याच्याबरोबर रोज 11 वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पाण्यावर हात ठेवून. त्या संदर्भात जर माहिती असेल तर सांगा, नक्की मी व्हिडिओ करते. तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 21 दिवस रोज 11 वेळा. त्याच्याबरोबर रोज 11 माळी जप करायचा आहे. ही जी माळ आहे ना आपली स्वामी, ही आपली जी माळ किंवा कुठली पण तुमच्याकडे असेल तर ती माळ आपल्याला रोज 11 माळी, 11 वेळा नाही 11 माळी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे. ह्या 3 सेवापैकी कुठलीही सेवा तुम्हाला एकच करायची की ताईने मला हेच करायचं आहे, म्हणजे मी हेच करू शकते, मला 2 सेवा नाही जमणार, किंवा मला ह्या 2 सेवा करायच्या आहे, हे वाचायला नाही जमणार, किंवा ताई मला लिहिता वाचताच नाही येत, तर मग तुम्ही 11 माळी जप करू शकता. किंवा ताई मला नाही शक्य होत काही गोष्टी करायला, तर मी 2 सेवा करू का, 3 सेवा करू का, तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करा. फक्त काय आहे, सेवा करा, जसं जमेल तसं पण सेवा करा. बघा ताई, मी माझ्या कामाच्या ठिकाणी आहे, मला घरात वेळ नाहीये वाचायला, मी माझ्या कामाच्या ठिकाणी करू शकते का? नक्कीच करू शकता, हरकत नाही. जर तुम्हाला एवढा वेळ आहे तिथे मी पारायण करू शकते का? महाराजांसमोर बसून पारायण करावं असं नाही आहे. जर तुम्ही अडचणीत आहात, तुम्हाला ती सेवा करणं शक्य होत नाही, तर तुम्ही जिथे कामावर आहात तिथे तुम्ही सेवा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. स्वामी सेवेला कुठलंच नियम अटी नाही आहे. आता हे करत असताना, महाराजांचं पारायण आपण करत असताना काय नियमांचं पालन करायचं आहे? मांडणी करू शकतो का, किंवा मांडणी करावीच लागेल का? नाही, मांडणी नाही केली तरी चालेल. रोज फक्त 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही, दुपारी 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही, नंतर तुम्ही सेवा करू शकता. बघा, संकल्प पण महत्वाचा आहे. कुठल्या कार्यासाठी? महाराज, माझ्या ह्या कार्यासाठी मी 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे, माझ्याकडनं तुम्ही हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या, असा संकल्प करावा. त्याच्या आधी तुमचं नाव, गोत्र बोलायचं आहे. ज्यांना आपला गोत्र माहितीच नाही आहे त्यांनी काश्यप गोत्राचा म्हणजे काश्यप गोत्र म्हणायचा, की समजा मी पूजा मयूर रणमाळे काश्यप गोत्रातून, असं म्हणजे काश्यप गोत्राची मी माझ्या ह्या कार्यासाठी संकल्प करत आहे. संकल्प करत असताना हातात पाणी घ्या, फूल घ्या, हळद कुंकू अक्षता अर्पण करा. संकल्प करून झाल्यावर ते पाणी असं खाली सोडायचं, त्याच्यावर 2 पळी पाणी परत टाकायचं, हात आपले स्वच्छ साफ करावे. ते पाणी तुम्ही तुळशीला जोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. संकल्प करत असताना यथाकालीन, की महाराज मी यथाकालीन, कारण 21 दिवसाच्या पारायणामध्ये जर मला मासिक धर्म आला किंवा एक दिवस असं झालं की मला सेवाच करता नाही आली, मग अशा वेळेस काय करू शकतो? म्हणून यथाकालीन हा शब्द वापरायचा, म्हणजे जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने. ठीक आहे. आता ताई, माझं लहान बाळ, ही कमेंट्स येतेच की ताई माझं लहान बाळ आहे का? तर लहान बाळ असल्यामुळे मी 2 टप्प्यात पारायण करू का? तुम्हाला सांगते, आता आपण एवढं या सेवेमध्ये काय म्हणतो ना, मुरलो आहे की आपल्याला 1 तास पण वाचत लागत नाही स्वामीचरित्र पारायण करायला. तुम्ही 1 तास, जर बाळ तुमचं झोपलं आहे, आणि मी समजू शकते, माझ्याकडे पण बाळ आहे, बाळ झोपलं की बाकीची कामं असतात, मग ते करू का हे करू, 21 दिवस थोडीशी ओढाताण होईल, पण शक्यतो एका बैठकीच करा. पण अगेन अचानक कोणीतरी आलं तर उठलं तर चालतं का? काहीच हरकत नाही, तुम्ही उठून परत त्यांना अटेंड करून तुम्ही परत सेवा करू शकता. किंवा बाळ अचानक उठलं, ताई मी बाळाला दूध पाजते, अशा वेळेस पण तुम्ही उठून पारायण कंटिन्यू करू शकता, काहीच अडचण नाही. ह्या पारायणाचे काय नियम आहे? संकल्पयुक्त पारायण करता परान्न वर्ज, म्हणजेच काय, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. आपण आपल्या आईकडे जाऊन खाऊ शकतो, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही, म्हणजे कोणीतरी शेजार पाजार किंवा इकडचं तिकडचं असेल त्यांच्या घरचं खायचं नाही, कारण अन्नातून दोष लागतात. आपण ज्या सेवा करतो त्याच्यामुळे कुठलेच दोष नको, कारण आपल्याकडे भरमसाठ दोष आहे, तर लोकांची अजून आपल्याला घ्यायची नाही आहे, म्हणून परान्न वर्ष. दुसरं येतं मांसाहार वर्ष. आता ताई मी घरात बनवून देऊ शकते का? तर त्यांना बनवून द्या, जाऊ दे, त्यांना काय करायचं करू द्या. तुम्ही मात्र जर जो सेवा करणार आहे त्याने 21 दिवस मांसाहार वर्ष करायचं. 21 नाहीये, मासिक धर्म आल्यातून ते 25-26 दिवस होऊनच जातात, तेवढे दिवस मांसाहार वर्ष करायचा आहे. बाकी काय आहे, तर बाकी कुठलेच काही नियम अटी नाही आहे. आपल्याला साधी सोपी सिंपल सेवा आहे, पण जी प्रचंड प्रभावी आहे, खूप सुंदर सेवा आहे. 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केल्यावर काय काय अनुभव आलेले, प्लीज जर तुम्ही असाल आणि जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे ही सेवा करताना, तर नक्की सांगा. खरं तर सांगू का, गुरुमाऊली म्हणतात की वर्षातून 108 पारायण करायचे असतात. आता काही महिला लगातार करतात, आणि आपलं काय होऊन जातं ना, की लगातार करणं शक्य होत नाही. मग अशा टप्प्यात जरी 21 पारायण जर तुम्ही केले तर नक्कीच तुमचे 108 पारायण होतात. आता ताई, माझे गुरुवार चालू आहे, मग त्या गुरुवारमध्ये हे पण मला करायचं आहे, मग काय करायचं? मग अशा वेळेस गुरुवारी 2दा पारायण वाचायचं. आता ताई, मला 2दा पारायण वाचणं शक्य होत नाही, मग आता किती गुरुवार येतात? आपल्याला 3 गुरुवार येत आहे. मग 3 गुरुवार जर तुम्हाला, म्हणजे 9 ते 29 मध्ये 3 गुरुवार येतात, मग या 3 गुरुवारमध्ये तुम्ही आधी एखादा दिवस म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा सेवा करा. ताई, एका दिवसात 2 पारायण करू शकतो का? हरकत नाही.
गुरुपौर्णिमेपर्यंत मला माहिती आहे की मला एवढे दिवस करणं शक्य होत नाही. तुम्ही एका दिवसात 2 पारायण करा, एक सकाळी करा, एक संध्याकाळी करा, रात्री 12 वाजता जरी पारायण केलं तरी हरकत नाही. आता हे झाल्यावर उद्यापन कसं करायचं, तर महाराजांचं उद्यापन काही नाही, साधा नैवेद्य दाखवायचा. मी त्या संदर्भातली माहिती लवकरच तुम्हाला सांगेल. पण उद्यापनाचं खूप काही सागर संगीत नाही, ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायणाचं करतो तसं याचं नाही आहे. मैत्रिणींनो, कळकळून सांगते आहे तुम्हाला, तुमचं आयुष्यात काहीतरी काम अडकलं आहे, काहीतरी निगेटिव्हिटी आहे, काहीतरी करायचं आहे आयुष्यात. मी खूप प्रयत्न करत आहे, महाराज माझी खूप परीक्षा बघताय, सगळं मान्य आहे. तुमच्यापासून महाराज माझ्यापर्यंत भरमसाठ माझ्यासारखी तर परीक्षा कोणतीच बघत नाही. पण त्यांना माहिती आहे की कदाचित मी त्यांच्या जवळची आहे म्हणून ते माझी परीक्षा बघत असतात. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की महाराज आपली परीक्षा बघणं हे खूप मोठं भाग्याचं आहे. कारण त्या पात्रतेचं आहोत आपण की महाराजांनी आपल्याला एवढ्या अडचणी दिलेल्या आहेत आणि त्यातून पण तेच मार्ग काढतात, तेच आपल्याला बाहेर काढतात, यात काही शंका नाही. आणि कधी कधी ना कृतज्ञता खूप महत्वाची असते की महाराज माझ्या आयुष्यात जरी आता दुःख आहे, संकट आहे, पण तुम्ही माझ्यासोबत आहात महाराज. ते लय भारी वाटतं मला की तुम्ही माझ्या सोबत आहात, तुम्ही सोबत राहात, हे महत्वाचं आहे ना. याच्यासाठी खरी ती सेवा करायची असते. म्हणून जरी अडचणीत आहात, दुःखात आहात, फक्त महाराज सोबत राहा. आणि खरं तर काहीही न मागता सेवा केल्यावर आयुष्यात महाराजांकडे कधीही काही मागावं लागत नाही. म्हणून सांगते की महाराज देऊन बघता आपल्याला, पण ते दिलेलं कसं आपल्याकडे ठेवायचं ना, ही खरी परीक्षा असते. आणि याच्यातूनच असतं की परमेश्वराने भरपूर दिलेलं आहे, सुख दिलं आहे, शांती दिली आहे. थोडा कमी पैसा असेल पण आपण आनंदात आहोत. जर ते सुखही जपून ठेवायचं आहे, ती शांतीही जपून ठेवायची आहे. महाराज देऊन बघता, घेऊनही बघता, तर त्यांनी जर दिलं आहे तर ते नेहमी झुकून नमून त्याचा स्वीकार करायचा असतो. मग तो पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सुख आहे, सगळे झुकून नेहमी नमस्कार करायचा असतो आणि आभार मानायचे असतात की जे काही दिलं त्यांच्यासाठी धन्यवाद. कारण दिलेलं घेतलं पण जातं आणि ते आलेलं आपल्याकडे ठेवण्यासाठी नेहमी नमून झुकून आणि ते आपल्याकडे कसं चांगलं राहील याच्यासाठी पण नेहमी चांगलंच वागावं. कारण शेवटी कर्म महत्वाचे असतात. कर्माशिवाय काही नाही. तुम्ही चांगलं केल्यावर आयुष्यात तुमचं चांगलंच घडणार. भले तुम्ही देवाची सेवा कमी केली तरी सुद्धा परमेश्वर तुमच्या पाठीशी असतोच. आणि महाराज आपले नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते इथेच. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.